सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित हितगुज हा त्यांचा कथासंग्रह. आणि आज मी जे वाचून दाखवणार आहे त्याचं नाव आहे एक सोनपरी. एक सोनपरी. काही जण पृथ्वीवर पुण्याचा घडा घेऊनच जन्माला येतात. सर्व धार्मिक कार्यात समारंभात त्यांना शुभ मानलं जातं. लग्न असो, मुंज असो किंवा घरातील सत्यनारायणाची, गणपतीची, मंगळागौरीची पूजा असो, सारे सणवार आरत्या काहीही असो, तिचं पूज्यस्थान हजारो वर्षापासून आज असंच कायम राहिले. आणि ती म्हणजे कोण? तर सोनेरी शालू परिधान केलेली आपली हळद, जिच्या नावानेच हळद कुंकू समारंभ, हळद लावणे असे अर्थपूर्ण वाक्प्रचार रूढ झालेत. दोन जीवांचं आणि हृदयाचं मिलन घडवून आणायला जी साक्षीदार ठरते, पात्र ठरते, तिचं स्थान या संस्कृतीत फार मोठं आहे. सोनेरी रंग लाभलेली, नाजूक, लांबसडक, हिरव्यागार पानांची, पिवळ्या छोट्या छोट्या फुलांची, एक विशिष्ट वास असलेली हळद आपल्या कंदामध्ये एक अमूल्य ठेवा घेऊन आलेली आहे. फार पूर्वीपासून कुठं काही खरचटलं, खोक पडली, त्वचेवर पुरळ उठलं, खोकला आला, पोट बिघडलं, कावीळ झाली की ही धावून यायची. आताही येतेच. हळूहळू शास्त्रज्ञांना संशोधनातून समजलं आणि मग हिला सुंदर सुंदर ट्यूब्समध्ये घालून, कधी कधी जेली, कधी क्रीम, तर कधी कॅप्सूलमध्ये बंद करून तिचं एक आधुनिक रूप बनवून त्यांनी हिला घरोघरी पाठवलं. तिच्या असंख्य गुणांमुळे परदेशी शास्त्रज्ञांनी तिला आपल्या भारतातून पळवलं. लांबे या शास्त्रज्ञांनी हिच्यात असलेल्या कर्क्युमिन या औषधी घटकाची रचना शोधून काढली. जीवाणूंशी लढण्याची तिची ताकद, पोटाच्या तक्रारी घालवण्याची आणि जखमा, सूज यांना पळवून लावण्याची तिची क्षमता, हे सारं तिला प्राप्त झालं आहे कर्क्युमिन या तिच्या घटकामुळे. हळकुंडाचा रस, त्याचे 2 थेंब कानाच्या वेदना थांबवतात. नाकात घातल्यास सर्दीसाठी नेझल ड्रॉप्स म्हणून काम करतात. तर खवखवणाऱ्या घशात हेच थेंब विक्सच्या गोळ्यास बनतात. त्वचेची लाली, पुरळ, रॅश यांनाही पळवून लावते. सध्या याच गुणधर्माचा उपयोग त्वचेच्या कॅन्सरच्या पेशंट्सना केला गेला आहे. तसेच त्वचेवरच्या ट्युमर्सची वाढ रोखण्याची हिची क्षमताही आता डॉक्टरांना समजली आहे. खूप प्रमाणात सिगरेट ओढणाऱ्या 16 भारतीय नागरिकांवर शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. त्यांना दररोज 1.5 ग्रॅम एवढी हळद सेवन करण्यास एकूण 30 दिवस दिले. सिगरेटचं एवढं सेवन करूनही फुफ्फुसाच्या कॅन्सरला कारणीभूत असलेल्या पेशींची वाढ त्यांच्यात झालीच नाही. आणि जी झाली ती अगदी अल्प प्रमाणात झाली, कारण त्यांनी हळद घेतली होती. 2006 साली नुकत्याच झालेल्या पुणे येथील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स या संस्थेत प्रयोगाद्वारे असं समजलं की ही हळद मधुमेही पेशंट्सनाही दिलासा देते. रोज हिच्या अर्धा चमचा सेवनाने रक्तातील वाढलेली साखरही कमी होते. ही हळद मला तर खूप भावना प्रदान करते. नववधूच्या सहवासात ती लाजरी, काहीशी बावरलेली, तर पूजेमध्ये असताना हात जोडून डोळे मिटणारी, आरतीत तल्लीन झालेली श्रद्धाळू वाटते. काचेच्या ग्लासात, दुधाच्या कंपनीत ती रोमॅन्टिक बनते. पेशंट जवळ असताना खंबीर आणि प्रेमळ बनून आपला वात्सल्यपूर्ण हात त्यांच्या अंगावर फिरवते. जेवणाला रंग आणि खमंग स्वाद देऊन स्वयंपाकघरातील गृहिणींची मैत्रीण, गुडघेदुखी, संधिवात दूर करणारी वृद्धांची काठी आणि शास्त्रज्ञांची लाडकी गुणवती आपली सोनेरी छटा तुमच्याही जीवनक्रमात
अगदी नक्की उमटवेल. मंडळी, अगदी बरोबर आहे. आणि म्हणून आता सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत, ओली हळद बाजारात मिळतीये, तर आपण नक्की त्याचं सेवन करूया आणि आपल्यामध्ये जे काही असे थोडेसे अनावश्यक घटक असतील शरीरामध्ये त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करूया. आणि ही जी आहे ना हळद, त्याचा जसं मीनाने सांगितलं त्याप्रमाणे आपल्या म्हणजे चेहऱ्यावरती लावण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग झालाय. आणि ती पूर्वी आठवते का, हळद आणि दूध असं लावून तोंड धुवायचे, तसं आता ती विको कंपनीने एक टर्मरिक ट्यूब काढलेली आहे की ते लावल्यामुळे आपला चेहरा जास्ती तजेलदार होतो, गोरा होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. तर नक्की आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, रोजच्या जेवणामध्ये या हळदीला आपण अगदी महत्त्वाचं स्थान देऊया, कारण ती आपली खरी सखी आहे असं मला वाटतं. धन्यवाद.